हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. माझी थोडी तब्येत बरी नसल्यामुळे एवढे दिवस ब्लॉग जो आहे तर तो आलेला नाही आणि आवाजावरून तुम्हाला समजेल, तर त्यामुळं थोडासा आवाज ॲडजस्ट करा प्लीज. तर इथं माझी गुरुवारची उत्तरपूजा सकाळी करून मी नाश्ता वगैरे बनवला आणि विहील आणि परीला घेऊन आम्ही चाललो आहे त्यांच्या आत्तुकडं. तर आज पहिल्यांदाच बसने जाते या दोघींना घेऊन, पहिलाच प्रवास. मला वाटलं खूप त्रास देतील, पण ठीक, म्हणजे एवढा काही त्रास नाही झाला. लगेच पटकन बस पण भेटली आम्हाला आणि नंतर 2 ठिकाणी आम्ही ऑटो चेंज करून मग आत्तूकडे गेलो. तर जास्त डिस्टन्स नाही आहे त्यांचं आणि आमच्या घरापासून एक 10-15 मिनटाच्या अंतरावरच आहे. पण म्हटलं यांच्याबरोबर प्रवास कसा करायचा याची सवय पण व्हायला पाहिजे, म्हणून मग थोडंसं पहिल्यांदा ट्राय केलं एकटीच. तर इकडं आम्ही पोचलो आणि पोचल्यानंतर आज त्यांच्या होत्या घरी सवासण्या. तर कारण लग्न झालेलं नवीन जे जोडपं आहे तर ते कुळदेवीचं दर्शन घेऊन आल्यानंतर त्या देवीला गेल्यानंतर इकडं सवासणी घालतात. तर त्याच होत्या सवासण्या, त्यासाठी आम्ही आलेलो इकडं. आणि इथं सगळी पुरणपोळीची वगैरे तयारी चालली होती. आणि हे लग्नाच्या रुखवतामधले काही पापड होते तर ते काही थोडं फ्राय करायची होती, तर त्यांनी सगळी तयारी करून ठेवली होती. थोडंफार काही आता इथं राहिलं होतं तर ते थोडंसं चाललं होतं काम. पुरण वगैरे शिजत आलं होतं, फक्त वाटायचं राहिलं होतं. आणि पापड जे होते तर ते फ्राय करायचे होते आणि भजी बनवायची होती. तर थोडं बऱ्यापैकी काम होतं राहिलेलं, तर ते सगळ्यांनी मिळून असं थोडं थोडं केलं. आणि मला जेवढं जमेल तर तेवढं मी व्हॉइस ओव्हर करेन, नाही तर मग थोडंसं म्युझिकच लावेन. तर आज प्लीज ॲडजस्ट करा. आणि जर तुम्हाला व्लॉग आवडला तर नक्की नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथं थोडंसं पुरण वाटायला घेतलं होतं मी, तर थोडंसंच पुरण मी वाटलं. आणि त्यानंतर मग निकिताने, म्हणजे जी नवीन लग्न झालेली मुलगी आहे तर तिनं घेतलं वाटायला. मग त्यामुळे मी इथं पापड वगैरे फ्राय करत होते उरलेले. आणि पापड वगैरे फ्राय करून लगेच एका साईडला ठेवत होते. तर परी विहीचं चालूच होतं, पापड चालू जसे केले फ्रायला तर त्यांचं खायला पण चालूच होतं.
इथं नैवेद्याच्या पुरणपोळ्या ज्या होत्या तर त्या छोट्या छोट्या अशा 5 बनवल्या होत्या आणि त्याचं नैवेद्य वगैरे काढून ठेवला. आणि ह्या दीदींनी मग इथं पुरणपोळ्या वगैरे सगळ्या बनवून घेतल्या. ह्या दीदींच्या जाऊबाई होत्या मोठ्या, तर त्यांनी सगळ्या पुरणपोळ्या लाटून घेतल्या आणि एकीनं कुणी तर मग भाजून घेतल्या, कारण जास्त होत्या पोळ्या, त्यामुळे मग असा पूर्ण स्वयंपाक झाला. आणि मी शक्यतो बाकीचं कुणाचा जास्त व्हिडिओ नाही बनवला, कारण सगळ्यांनाच व्हिडिओमध्ये कम्फर्टेबल असतं असं नाही. कुणी येतं कुणी नाही, त्यामुळं जेवढं मी असेल तेवढंच थोडा छोटा पार्ट असा बनवलेला. तरी तर 5 जणींची ताटं जी होती तर ती बनवली होती. आणि आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि हे इथं जे द्यायचं होतं, ओटी वगैरे भरायची होती सवासणींची, नंतर जेवणानंतर ते सगळं सामान इथं काढून ठेवलं होतं. तर आधी आता सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि बांगड्या जे होत्या तर त्या घातल्या आणि मग नंतर ताटं वाढून जेवण जे होतं तर ते सगळं पूर्ण केलं. आणि जेवणानंतर मग जी होती ती ओटी भरली नणंदबाईंनी सगळ्यांची. त्यानंतर मग उशिरा ह्यांच्या पप्पा घ्यायला आले आम्हाला आणि आम्ही मग उशिरा आलो घरी. तर घरी येताना आम्ही एका शॉपमध्ये गेलो होतो, तर तिथं इथे एक अशी पायपुसणी बनवली, ती खूप छान होती. मी व्हिडिओ बनवला छोटासा. खूप वेळ लागला असणार याला, पण खूप मस्त दिसते ही. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.